शिवरायांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 पूर्वी बराच राज्यविस्तार केला होता. पुरंदरच्या तहात गमावलेला मुलूक आणि 23 गड 1670 पासून परत घेतले होते. स्वराज्याच्या सीमा कोकणापर्यंत भिडल्या होत्या. पश्चिम सागरावर आरमार सज्ज होते. 1,00,000 पायदळ आणि 50,000 घोडदळ स्वराज्यात तयार होते. इतका मुलूक आणि सामर्थ्य असून सुद्धा मोगलाई आणि आदिलशाहीच्या नजरेत शिवाजी हा जमीनदाराचा मुलगाच होता. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य राजे संस्थानिक महाराजांना योग्य किंमत देत नव्हते. महाराजांशी बरोबरीच्या नात्याने वागत होते. म्हणून महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला असे म्हणणे योग्य नाही. त्याचप्रमाणे फेब्रुवारी 1674 मध्ये काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट हे महाराजांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आले. त्यांनी सांगितल्यावरून महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला हेही तितकेच खरे नाही. मराठ्यांचे तख्त निर्माण करण्याची कल्पना महाराजांच्या मनात 1656 मध्ये जावळीच्या चंद्रराव मोरे याचकडून रायरीगड घेतला तेव्हापासून असावी. कारण असा चरपोड गड तख्तासाठी योग्य आहे हे त्यांनी बोलून दाखवलेही होते. तसेच पुढे रायगडाची बांधणी केल्यावर शहाजी राजांनीही तशी इच्छा व्यक्त केली होती. महाराजांनी राज्याभिषेकाचे स्वप्न आधीपासून पाहिले असावे. रायगडाची बांधणी करताना हाच विचार महाराजांच्या डोक्यात असावा. महाराजांना हिंदूंचे तख्त निर्माण करायचे होते. हिंदूंचा छत्रपती उभा करायचा होता, ज्यामुळे हिंदूंकडे नजर वाकडी करून पाहण्याची कोणाची हिंमत होऊ नये. हा विचार करूनच महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. कैलाशवासी गो. स. सरदेसाई रियासतीत लिहितात, मराठ्यात अतपार स्वतंत्र तख्तशील राजे झाले. एवढेच जाहीर करण्यासाठी हा समारंभ शिवाजीने घडवून आणला असे नाही, तर उत्तरेतील मोगल व दख्खनमधील आदिलशाही, कुतुबशाही वगैरे 5 शहांच्या तोडीचे आपण झालो हेही त्याला उघडपणे जाहीर करावायचे होते. हिंदूंचा धार्मिक छळ यापुढे मुसलमानांना करता यावायचा नाही. त्यांचा त्राता रक्षक असा एक छत्रपती आहे असे आश्वासन भयग्रस्त हिंदूंना द्यावायचे होते आणि त्यांना धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे ही गोष्ट या समारंभाने सिद्ध करावायची होती. त्यामुळे कोणी एका गागाभट्टाने सांगितल्यावरून करून घ्यायला राज्याभिषेक म्हणजे सत्यनारायणाची पूजा नव्हती. महाराजांचा हेतू स्वच्छ होता. अर्थात राज्याभिषेक प्रसंगात गागाभट्टांचे महत्त्व यामुळे कमी होत नाही. त्यांनी महाराजांना योग्य सल्ला दिला, राज्याभिषेकातील अडचणी दूर केल्या आणि प्रसंगी ब्राह्मवृंदांचा विरोध डावलून राज्याभिषेकाचे पौरोहित्य केले. त्यामागे गागाभट्टांची कळकळ दिसते. स्थानिक ब्राह्मणांचा विरोध कमी करण्यासाठी गागाभट्टांसारख्या साक्षात वेदमूर्ती असलेले अध्वर्यूच आवश्यक होते. गागाभट्ट हे काशीचे विद्वत की पैठणचे? गागाभट्ट आपणहून रायगडावर आले की शिवाजीने माणसे पाठवून त्यांना काशीहून बोलावून घेतले. राजांचा राज्याभिषेक करावा ही संकल्पना मूळची महाराजांची की गागाभट्टाने त्यांच्या मनात भरवली? अशा अनेक बाबतीत बखरीतही मतभेद आहेत. याबाबत कैलाशवासी कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी 125 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहे की हा राज्याभिषेक विधी सशास्त्र करावायचा असल्यास कोणकोणत्या गोष्टींची अनुकूलता व सिद्धता पाहिजे या संबंधाने शिष्टजनांचे मत घेता महाराजास असे समजले की व्रतबंध ज्याचा झाला आहे त्यालाच राज्याभिषेक विधी शास्त्रानुसार करता येते. महाराजांचा व्रतबंध झाला नसल्यामुळे त्यांची पंडित जनमते शूद्रात गणना होत असे. म्हणून हा हेतू सिद्धीस जाणे कठीण आहे असे महाराष्ट्रातील पंडित म्हणू लागले. महाराजांचा जन्म 1627 धरून महाराज यावेळी 46 वर्षांचे असून त्यांचे अनेक विवाह झाले आहेत. त्यांना संततीही झाली होती. अशा वयातील पुरुषाचा व्रतबंध शास्त्रोक्त प्रकारे होणे शक्य नाही असा पंडितांचा अभिप्राय पडला. अशा प्रसंगी महाराजांच्या पदरी असलेल्या एका अत्यंत हुशार प्रामाणिक स्वामिनिष्ठ सेवकाने त्यास ह्या पेचातून सुटण्याची मसलत दिली. हा सेवक कोण म्हणाल तर बाळाजी आवजी चिटणीस हा होय. पुढे केळुस्कर म्हणतात, मग त्या पंडितास बोलावून आणण्याची कामगिरी बाळाजी आवजीस सांगून केशव पंडित, भालचंद्र भट्ट पुरोहित व सोमनाथ कात्रे याचबरोबर दिले. गागाभट्टास व पैठणच्या महापंडितास आणण्यासाठी त्यांच्याबरोबर पालख्या, मेणे वगैरे इतमाम व 10,000 रुपये खर्चासाठी म्हणून दिले. बाळाजी आवजी पैठणास जाऊन भट्टास भेटला व त्यास महाराजांचा हेतू कळवून इतर पंडितांची सभा त्याने भरवली आणि ती पुढे हा प्रश्न विचारला,
या सभेत पंडितांचा काही काळ वादविवाद होऊन शेवटी सर्वांची अशी एक व्याख्यता झाली की जयपूर, उदयपूर वगैरे ठिकाणी राजपूत राजास जसा राज्याभिषेक होतो तद्वत तो शिवाजी महाराजांसाठी होण्यास काही प्रत्यवाद नसावा. याप्रमाणे पंडितांची अनुकूलता झाल्यावर त्यास बाळाजी आवजीने रायगडावर आणले. एकूण असा सर्व प्रकार घडला तरी सभासद व चित्रगुप्त असे म्हणतात की गागा भट्टास कोणी बोलावयास गेले नव्हते, तर तो आपणहून महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीस आला. गागा भट्टाचे खरे नाव विश्वेश्वर भट्ट असे असून ते मूळचे पैठणचे रहिवासी होते. काही काळ अध्ययनासाठी ते काशीस गेले होते. महाराज गागा भट्टांना 1663 पासून ओळखत होते. कायस्थानच्या वादात गागा भट्टांनी मध्यस्थी केली होती. गागा भट्ट रायगडावर आल्यावर महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला. तेव्हा गागा भट्टांनी मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणिले म्हटल्याचे सभासद नोंद करतो. तत्कालीन स्थानिक ब्राह्मवृंदांचा असा आक्षेप होता की भगवान परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असल्याने आता पृथ्वीवर क्षत्रियच उरले नाहीत. आता फक्त ब्राह्मण आणि शूद्र शिल्लक राहिले आहेत. यावर गागा भट्टांनी बाळाजी आवजी चिटणीस यांना राजस्थानात पाठवून शिवाजी हा ज्या भोसले कुळातील आहे, हे भोसले उदयपूरच्या शिसोदे या क्षत्रिय घराण्याची शाखा आहे हे सिद्ध करून घेतले. या शाखेतील भोसाजीवरून भोसले हे नाव पडले आहे. त्यानंतर पूर्वी शेकडो वर्षात दक्षिण प्रांती कोणाही राजाचा राज्याभिषेक झाला नसल्याने राज्याभिषेक विधी ज्ञात नव्हता. वेदमूर्ती गागा भट्टांनी या राज्याभिषेकासाठी श्री शिवराज्याभिषेक प्रयोग हा 237 श्लोकांचा सटीक ग्रंथ तयार केला. त्यानंतर शुभकाल पाहून सर्वानुमते राज्याभिषेक समारंभ करण्यासाठी 30 मे 1674 ते 10 जून 1674 हा काळ निश्चित करण्यात आला. त्यात प्रत्यक्ष राज्याभिषेक आणि छत्रधारण हे 2 सोहळे शनिवार दिनांक 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 या दिवशी करण्याचे ठरले. अर्थात याबाबत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. राज्याभिषेकापूर्वी महाराजांच्या एक पत्नी काशीबाई राणीसाहेब यांचे पाचारच्या वाड्यात निधन झाले. त्यामुळे त्यांच्या दिवसांसाठी काही दिवस दुखोटा म्हणून काम थांबवण्यात आले होते. तसेच 24 फेब्रुवारी रोजी नेसरीच्या युद्धात सरनोबत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. अकस्मात झालेल्या प्रतापरावांच्या जाण्याने भोसले कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. त्यात प्रतापरावांच्या मृत्यूने चिपळूणच्या लष्करी छावणीत फौजेत चलबिचल झाल्याचे महाराजांना कळले. महाराज चिपळूणला जाऊन आले. अर्थात याही काळात रायगडावर राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू होतीच. महाराज चिपळूणला असता त्यांनी परशुरामाचे दर्शन घेतले. तसेच 19 मे रोजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली व दर्शन घेतले. तेथे महाराजांनी 1.25 मण सोन्याची छत्री देवीला अर्पण केल्याची नोंद आहे. देवदर्शन करून महाराज 21 मे रोजी रायगडावर परत आले. महाराजांसाठी खास तयार केलेले 32 मण सोन्याचे सिंहासन तयार झाले होते. सिंहासनाला पृथ्वी मोलाची रत्ने, नवरत्ने जडवण्यात आली होती. महानद्यांची पुण्यदके आणण्यात आली होती. त्यासाठी सुवर्ण कलश तयार करण्यात आले होते. गागा भट्टांनी सांगितल्यावरून सुलक्षणी, अश्व, गज गडावर आणण्यात आली होती. व्याघ्रचर्मे, मृगचर्मे खास आणली होती. बरेच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराजांसाठी आणि राजकुटुंबासाठी वेळोवेळी परिधान करण्याची किनखामी जरीची रेशमी वस्त्रे वस्त्रगारात तयार होती. 18 कारखाने, अष्टप्रधानांची निवासस्थाने, सरकारी फंडाच्या इमारती रंगवून शोभिवंत केल्या होत्या. सिंहासन ठेवण्याच्या जागी सोन्याचे मढवलेले 4 खांब उभारले होते. मिरवणुकीसाठी 2 हत्ती गडावर चढवण्यात आले होते. गडाची वाट अत्यंत निमुळती आणि बिकट असून हत्ती कसे चढवले असतील या कल्पनेने इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन आश्चर्यचकित झाला होता. महाराजांचे आप्त स्वकीय, स्थानिक, प्रतिष्ठित लोक, विद्वान ब्राह्मवृंद, मांडलिक राजे, शेजारील राज्यकर्ते, परकीय सत्ता, स्वराज्यातील मातब्बर लोक यांना राज्याभिषेकास हजर राहण्याची निमंत्रणे पाठवण्यात आली होती. निमंत्रितांपैकी जे लोक येतील त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. गडावर ठिकठिकाणी जेवणाची व विश्रामाची व्यवस्था म्हणून मांडव टाकण्यात आले होते. राज्याभिषेकासाठी आलेल्या ब्राह्मणांची जेवणाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली होती. गडावरच्या प्रमाणे गडाखाली व माचीवर जिकडे तिकडे मंडप, तंबू, राहुट्या दिसत होत्या. कोणास काही कमी पडू नये म्हणून खास अधिकारी नेमण्यात आले होते. वरील प्रमाणे सर्व व्यवस्था चोख लावल्यावर ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीस महाराजांचा व्रतबंध करण्यात आला. महाराज क्षत्रिय असून संस्कारांचा लोप झाल्याने व्रतबंध करणे योग्य व आवश्यक होते.
या विधी प्रित्यर्थ 50,000 ब्राह्मणांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. तसेच महाराजांची तुला करण्यात येऊन विपुल दानधर्म करण्यात आला. हे सर्व विधी 29 मे रोजी उरकण्यात आले. महाराजांचे वजन 160 पौंड भरले असा उल्लेख आहे. 30 मे रोजी महाराजांचे हया स्त्रियांबरोबर पुन्हा समंत्रक विवाह करण्यात आले. त्या दिवशी महाराणी सोयराबाई आणि इतर 2 राण्यांसमवेत विवाह करण्यात आला. तर पुढे 8 जूनला चौथ्या हयात बायकोशी विवाह करण्यात आला अशी नोंद आहे. महाराणी सोयराबाई पट्टराणी ठरल्या. 1 जून, 3 जून, 4 जून आणि 5 जून असे 4 दिवस शिवराज्याभिषेक प्रयोग या ग्रंथाप्रमाणे निरनिराळे विधी करण्यात आले. या 2 जून हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज्य असल्याने त्या दिवशी काहीच घडले नाही. 5 जूनला रात्रीपासून 6 जूनच्या पहाटेपर्यंत राज्याभिषेकाचा मुख्य विधी करण्यात आला. सर्व निमंत्रितांना 6 जूनच्या पहाटेपासून तयार राहण्यास सांगण्यात आले होते. शेवटी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा मंगलदिन उगवला. ही त्रयोदशी 5 जूनला रात्रीपासून लागली असल्याने रात्रीच विधीस सुरुवात करण्यात आली. महाराजांनी प्रथम मंगल स्नान केले. नंतर अनुक्रमे मुक्तिका स्नान, पंचगव्य स्नान, गंगादी पुण्य तीर्थोदक स्नान, पंचामृत स्नान समंत्रक केले. देव्हाऱ्यातील देवदेवतांना, मातृश्री जिजाऊंना आणि समस्त ब्राह्मवृंदांना नमस्कार करून महाराज शुभ्र वेशात विधीसाठी तयार झाले. महाराजांनी आसन ग्रहण केल्यावर त्यांच्या बाजूस महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. महाराजांच्या आसनाच्या पूर्वेस स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे हातात तुपाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन उभे होते. दक्षिण दिशेला स्वर्णोबत हंबीरराव मोहिते उभे होते. त्यांच्या हाती दुधाने भरलेला रौप्य कलश होता. पश्चिमेस अमात्य रामचंद्र पंडित दह्याने भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे होते. तर उत्तरेस पवित्र जलाने भरलेला मृतिका कुंभ घेऊन रघुनाथ पंडितराव उभे होते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या उपदिशांना अन्य मंत्री उभे होते. यानंतर पूर्णाहुती विधीस प्रारंभ झाला. महाराजांनी व महाराणींनी खास औदुंबर वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या आसनावर बसल्यावर होम हवन विधी करण्यात आला. सर्व उपस्थित ब्राह्मणांनी वेदयंत्रांचा घोष केला. आचार्यांनी समंत्रक अभिसिंचन केले. त्यानंतर महाराज आणि महाराणी सिंहासनाजवळ जाऊन त्यावर आरोहण केले. पुत्रवती सुवासिनींनी उभयंतांना ओवाळले. या प्रसंगी पेशवे, अमात्य, अष्टप्रधान यांनी नजराणे अर्पण केले. पेशव्यांचा मान अष्टप्रधानास सर्वाधिक असल्याने त्यांनी 8,000 होन आहेर केला. त्यानंतर इतर अष्टप्रधानांनी 7,000, 5,000 होन असे आहेर केले आणि राज्याभिषेकाचा धार्मिक विधी संपन्न झाला. त्यानंतर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पहिला दरबार भरविला. उभयंता सिंहासनावर बसून सर्व उपस्थितास दर्शन दिले. या प्रसंगी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन हजर होता. त्याने या भेटीचे विस्तृत वर्णन करून ठेवले आहे. ते त्याच्या शब्दात: राजा शिवाजी खास बनवलेल्या सिंहासनावर आरूढ झालेला होता. त्याच्या भोवती मौल्यवान पोशाख केलेले प्रधान उभे होते. युवराज व प्रधानमंत्री पेशवा सिंहासनाच्या खाली पायरीवर बसले होते. मी मुजरा केला व दुभाषा नारायण शेंडव्याने नजरेची अंगठी वर धरली. शिवाजीच्या ते लक्षात येताच त्याने आम्हाला सिंहासनाच्या पायरीजवळ बोलावले. आम्हाला पोशाख देऊन सत्कार करून रजा देण्यात आली. आम्हाला दिसले की सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर राजचिन्हे होती. तसेच सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या दाराशी 2 हत्ती होते. गडाचा मार्ग विलक्षण बिकट असून हे हत्ती गडावर कसे आणले असतील तर्क करता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी रघुनाथ पंडितांकडून राज्य व्यवहार कोश तयार करविला. फारसी शब्दांचे उच्चाटन करून त्या जागी संस्कृत शब्द वापरण्यासाठी हा कोश होता. तसेच पंचांग सुधारणेसाठी करण कौस्तुभ हा नवा करण ग्रंथ तयार केला. या प्रसंगी महाराजांनी रायगडावर टाकसळीत सुवर्ण होन आणि तांब्याची शिवराई ही नाणी पाडली. प्रत्येक राजपत्रावर राज्याभिषेकानंतर क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असे लिहिले जाऊ लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याभिषेक शक चालू करण्यात आला. महाराज शककर्ते झाले. या शकाचे नाव राजशक असे ठेवण्यात आले. महाराजांची खालील मुद्राही पूर्वीपासूनच वापरात होती. प्रतिपश्चंद्र रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हेनरी ऑक्झेंडन हा राज्याभिषेकाला हजर असल्याने त्याने महाराजांचे वर्णन करून ठेवले आहे. महाराजांचा चेहरा सुंदर व पाणीदार डोळे व इतर मराठ्यांच्या मानाने गोरा वर्ण, तीक्ष्ण नजर,
नाक लांब, वागदार दाढी, टोकदार बारीक मिशा. त्यांच्या नजरेत निश्चय, कठोरपणा व जागरूकता, सावधानता स्पष्ट दिसतात. महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदूंची पातशाही निर्माण केली. ही बातमी औरंगजेबास कळली तेव्हा त्यास अत्यंत दुःख झाले. तो सारखा अल्लाला विचारू लागला की मी असे कोणते पाप केले की मला हा आजचा दिवस पाहावा लागत आहे. औरंगजेब हा शिवाजी महाराजांना शिवा जहागीरदार असे संबोधित असे. हाच हिंदू जमीनदार आता छत्रपती झाला याचे त्याला अतीव दुःख झाले. आता तमाम हिंदू रयतेला आधार निर्माण झाला हे त्याचे दुःख होते. राजमाता जिजाबाईंनी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी शिवबाचा राज्याभिषेक पाहिला. त्यांना शिवबाचे कौतुक वाटत होते. हा सोहळा पाहण्यासाठी त्या शहाजी राजांच्या मृत्यूनंतर सती न जाता मागे राहिल्या होत्या. तो प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर दिसू लागला. सती जाण्यासाठी निघालेल्या जिजाबाईंना शिवबाने गळ्यात पडून विनवले होते की स्वराज्य निर्माण करतो ते पाहण्यासाठी तरी राहा. आणि जिजाबाई राहिल्या. आता राज्याभिषेक पाहिला, आता कशासाठी जगायचे, आता जायला हवे असे जिजाबाईंना वाटू लागले होते. त्या आजारी पडल्या. अंथरुणच धरले त्यांनी. राज्याभिषेकाचा क्षीण झाला असेल असे प्रथम वाटले, पण हे दुखणे साधे नव्हते. पाचाडच्या वाड्यात दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. 17 जून 1674 रोजी जिजाबाईंनी देह ठेवला. अत्यंत तृप्त मनाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. महाराजांना आणि एकूण कुटुंबाला दुःख होणे साहजिकच होते. त्या सर्वांच्याच आधार होत्या. त्यांचा धाक होता, प्रेम होते. इतका मोठा समारंभ झाला. महाराजांनी आणि अष्टप्रधानांनी जातीने लक्ष देऊन निमंत्रितांचे मान सन्मान केले. हजारो ब्राह्मणांना लाखो रुपये दानाच्या स्वरूपात वाटण्यात आले. भरपूर बिदागीही देण्यात आली. परंतु तरीही या सोहळ्याला गालबोट लागलेच. निश्चलपुरी गोसावी नावाचा एक तंत्रविद्या प्रवीण रायगडावर राज्याभिषेक प्रसंगी निमंत्रित म्हणून हजर होता. शिवकाळात शृंगारपूर संगमेश्वर भागात या तांत्रिक विद्येचा प्रसार झाला होता. वैदिक विद्येपुढे तांत्रिक विद्या ही निषिद्ध मानली जात होती. राज्याभिषेक काळात हा निश्चलपुरी काही किरकोळ कारणाने नाराज झाला होता. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडून त्या तांत्रिकाचा योग्य सन्मान झाला नाही असे त्याचे मत पडले. चिडलेल्या निश्चलपुरीने काही दाखले देऊन गागा भट्टांच्या चुका दाखवून दिल्या. त्यामुळे घडलेल्या अपशकुनी घटनांची मालिकाच त्यांनी सांगितली. राज्याभिषेकापूर्वी महाराजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले. फेब्रुवारी अखेरीस सेनापती प्रतापराव धारातीर्थी पडले. समारंभापूर्वी उल्कापात घडला. सुवर्ण तुला करताना एक लाकूड पडले. त्यामुळे गागा भट्टांच्या नाकाला इजा झाली. राजपुरोहितांच्या डोक्यावर छताचे कमळ पडले. शिवाजीने तांत्रिक शक्तींचे पूजन केले नाही, बळी दिला नाही. त्याचाच हा परिणाम असून 12व्या दिवशी जिजाऊंचे निधन झाले. प्रतापगडावर पागा जळली. अशा घटना पुढे घडतच राहतील याची त्याने महाराजास जाणीव करून दिली. महाराजांचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता, परंतु कौटुंबिक दबाव आणि रयतेत चाललेली चर्चा या कारणाने नाईलाजाने महाराजांनी निश्चलपुरीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एक दिवसाचा राज्याभिषेक करून घेतला. हा विधी पूर्णपणे तांत्रिक पद्धतीने करण्याचे मान्य केले. हा राज्याभिषेक अश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी तारीख 24 सप्टेंबर 1674 रोजी करण्यात आला. अशा रीतीने दोन्ही राज्याभिषेक संपन्न झाले. एक लहानशा जहागिरीच्या जहागीरदाराचा मुलगा स्वकर्तृत्वावर अभिषिक्त छत्रपती झाला. त्यामुळे मोगल, आदिलशाही व इतर लहान मोठ्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहिली नाही. इथवर भोसले कुळाचे कौटुंबिक स्वास्थ्य चांगले होते. घरात महाराजांच्या इतक्या राण्या असल्या तरी कर्तृस्त्री म्हणून कर्तबगार जिजाऊसाहेब होत्या. स्वतः महाराजही राजकारणातील प्रत्येक गोष्ट माँसाहेबांना विचारून व त्यांच्या कानावर घालून करीत असत. सगळे कौटुंबिक निर्णय तर माँसाहेबच घेत होत्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात एकोपा होता. परंतु राज्याभिषेकाच्या 12व्या दिवशी जिजाऊ महासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला आणि भोसल्यांच्या कुटुंबातील वातावरण गढूळ होऊ लागले. त्याला निमित्त झाले ते राज्याभिषेक प्रसंगी युवराजपद संभाजीराजांना देण्यावरून. राज्याभिषेक प्रसंगी महाराणी म्हणून सोयराबाई राणीसाहेब आणि युवराज म्हणून संभाजीराजे यांना अभिषेक करण्यात आले. थोरल्या राणीसाहेब सईबाई साहेब यांचे निधन पूर्वीच झाल्याने सोयराबाईंना हा महाराणी पदाचा मान मिळत होता. परंतु युवराज म्हणून 17 वर्षांचे संभाजीराजे चांगले जाणते होते. थोरला पुत्र म्हणून संभाजीराजांना युवराज करायचे याचा निर्णय महाराजांनी पूर्वीच घेतला होता. त्यामुळेच महाराजांनी संभाजीराजांना राजकारणात गुंतवले होते. युवराजांना आग्र्याला जाताना बरोबर घेतले होते. पुरंदरच्या तहानवय त्यांच्या नावे 50,000 मनसब घेतली होती.
युवराजांनी फडावर हजर राहून फडावरचे राजकारण समजावून घ्यावे म्हणून महाराज प्रयत्नशील होते आणि महाराजांचा हा युवराज पदाचा निर्णय योग्यच होता. संभाजीराजे महाराजांचे वडील पुत्र होते. ते महाराजांच्या सर्वात मोठ्या पत्नीचे पुत्र होते. तसेच ते वयानेही जाणते होते. युवराज पदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम होते. सर्वच दृष्टीने त्यांचा युवराज पदावरचा हक्क न्याय्य होता, रीतीला धरून होता. त्याचप्रमाणे संभाजीराजांना फौजेचा पाठिंबा होता. आणखी महत्त्वाचे म्हणजे माँसाहेबांनी युवराज म्हणून या लाडक्या नातवाला संमती दिली होती. परंतु राज्याभिषेकापूर्वी युवराज पदासाठी संभाजीराजांचे नाव पुढे येताच प्रथम अनोजी दत्तो यांनी त्याला विरोध केला. नंतर हळूहळू सर्वच मंत्र्यांनी संभाजीराजांच्या युवराज पदाला विरोध दर्शविला. संभाजीराजे आणि अनोजी पंत यांचे पटत नाही हे महाराजांना कळले होते. परंतु काहीतरी किरकोळ कारण असेल अथवा काही गैरसमज असेल तर ते आपण दूर करू या भ्रमात महाराज होते. युवराजांचे वय पाहता परिपक्वतेच्या अभावामुळे युवराजांचे हातून काही अपराध झाले असतील तर आपण अनोजींचे मतपरिवर्तन करू शकू हा महाराजांचा विश्वास होता. परंतु राज्याभिषेकाच्या वेळी या वादाची तीव्रता महाराजांना जाणवली होती. अनोजी पंत शूर, कर्तबगार, स्वामीनिष्ठ आणि हिशोबाला पक्के होते. स्वराज्यातील महसूल आणि शेतसारा पद्धती त्यांनीच तयार केली होती. काठीने जमीन मोजून, जमिनीचा कस पाहून, पाण्याची उपलब्धता आणि घेतले जाणारे पीक पाहून त्यांनी शेतसारा ठरविला होता. त्यांची ही पद्धत मलिक अंबरने घालून दिलेल्या सारा पद्धतीपेक्षा आदर्श होती. त्यामुळे अनोजी पंतांचे महत्त्व राज्यकारभारात अनन्यसाधारण होते. ते चांगले योद्धे होते. मोहिमांवर जाऊन पराक्रम करणे त्यांना चांगले जमत असे. असा असीमसी माणूस मिळणे कठीण असते. परंतु प्रत्येक माणसात काही दोष असतातच. त्याप्रमाणे अनोजींना वतनांचे आकर्षण होते. त्याचा कारभार भ्रष्ट होता. अर्थात या भ्रष्ट कारभाराने स्वराज्याचे नुकसान होऊ नये याची काळजी ते घेत असत. फक्त प्रश्न वतनाबद्दल होता. राजे वतने देण्याच्या विरुद्ध होते. पूर्वीची दिलेली वतने नष्ट करण्याचे त्यांचे धोरण होते. त्याचवेळी महाराजांचे सुरनीस वतने मिळून त्यांचा संचय करतात हे वाईट दिसत होते. युवराजांना अनोजींच्या कारभाराची पूर्ण कल्पना आली होती. संभाजीराजांना फडावरच्या कारभाराची ओळख व्हावी म्हणून महाराजांनीच 26 जानेवारी 1671 पासून फडात लक्ष घालण्याची आज्ञा केली होती. महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून संभाजीराजांनी राज्याचे हिशेब, न्यायनिवाडे, दरबारी कामे, रीतिरिवाज यांची ओळख करून घेतली होती. संभाजीराजांची बुद्धी अत्यंत तल्लख असल्याने फडावर त्यांचा दबदबा निर्माण झाला होता. सुरुवातीला संभाजीराजे मागतील ते कागद व तपशील त्यांना कारकुनांकडून मिळत असत. परंतु जसजसे युवराज खोलात शिरून एक एक प्रकरणाचा अभ्यास करू लागले तसे अनोजी पंत सावध होऊ लागले. युवराजांना हवा तो तपशील देण्यास टाळटाळ करू लागले. महाराजांचा सुरनीस अनोजी पंतांवर विश्वास होता आणि तेच सुरनीस महाराजांच्या नजरेआड द्रव्य गोळा करून त्या द्रव्याच्या बळावर कुलकर्णी, खोत, मोकाशी यासारखी वतने खरेदी करीत होते. हे पाहून संभाजीराजांना अनोजी पंतांचा राग आला होता. अनोजींना या 2 प्रकारच्या भ्रष्ट कारभारात मोरो दादाजी हे गृहस्थ मदत करीत होते हेही युवराजांना कळले. अनोजींनी भ्रष्ट मार्गाने मिळवलेले द्रव्य गोव्यातील सराफांना व्याजाने देण्यात येत असे. या व्यवहारात हे मोरो दादाजी दलालाची भूमिका वठवीत असत. हे सर्व व्यवहार अनोजी आपले बंधू सोमाजी दत्तो यांचे मार्फत चालवित असल्याने अनोजींचा संशय येत नसे. तसेच आपण एकटेच भ्रष्ट आहोत असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून हिरोजी फर्जंद, राहोजी सोमनाथ यांनाही यात ओढण्याचा अनोजींचा प्रयत्न होता. युवराज संभाजीराजांचे तरुण वय त्यांना अनोजींचे व्यवहार पाहून स्वस्थ बसू देत नव्हते. उतावळी स्वभावाचे युवराज अनोजींना 4 चौघात अडचणीचे प्रश्न विचारित असत. अनोजींना अडचणीत आणून गप्प करण्यात युवराजांना आनंद मिळत असे. त्यातून अनोजींचा युवराजांबद्दलचा रोष वाढत गेला आणि हे संभाजीराजे जर सत्तेवर आले तर आपली खैर नाही हे अनोजी समजून होते. त्यामुळे अनोजींनी संभाजीराजांच्या युवराज पदाला कडाडून विरोध केला होता. संभाजीराजांच्या युवराज पदाला फक्त अनोजींनी आणि इतर मंत्र्यांनी विरोध केला होता. सोयराबाईंनी त्यात भाग घेतला नव्हता. कारण सोयराबाईंना भीती होती की आपण विरोध केला तर आपलेच महाराणीपद धोक्यात येईल. शिवाय तेव्हा जिजाबाई हयात होत्या. त्यांचा शब्द अखेरचा मानला जाईल. त्यांनी शंभूराजांचे नाव युवराज पदासाठी सुचविले होते. त्यामुळे सोयराबाईंचे काहीही चालले नाही. परंतु अनोजी पंत समजून होते की आपण एकट्याने कितीही प्रयत्न केला तरी संभाजीराजांना राजकारणापासून दूर ठेवू शकणार नाही. त्यासाठी राजकुटुंबातून आधार मिळाला तरच ते शक्य होईल. त्यांनी सोयराबाईंच्या मनात सापत्नभाव जागा केला
आणि राजाराम राजांना युवराज करण्याचा विचार त्यांच्या मनात पेरला. आता जिजाऊ माँसाहेबही हयात नव्हत्या, त्यामुळे महाराणी सोयराबाई अनुजी पंतांच्या पक्षात आल्या. अनुजी पंत पक्के मुसद्दी होते. त्यांनी सोयराबाईंना पटवून दिले की संभाजी राजांविरुद्ध लहान सहान तक्रारी महाराजांना सांगून काही फायदा होणार नाही, तर त्यांच्या चारित्र्यावर डाग लागला तरच महाराज शंभूराजांना वारसदार करणार नाहीत. महाराजांना स्त्रियांच्या अब्रूची चाड आहे. स्त्रियांच्या अब्रूवर घाला घालणाऱ्यांना महाराज देहदंडाची शिक्षा देतात, हे आपण पाहिले आहे. तेव्हा काहीतरी कट कारस्थान करून तसे काही केले पाहिजे. महाराणींना अनुजींचे विचार पटले. त्यातून महाराणींच्या मदतीने हळदी कुंकू प्रकरण रचले गेले. एकदा वाड्यावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. गडावरच्या अनेक स्त्रिया राजवाड्यावर येत होत्या. सोयराबाई, पुतळाबाई या सर्व राजस्त्रिया मोकळेपणाने वावरत होत्या. इतक्यात एक तरुण मुलगी संभाजी राजांच्या महालातून अस्ताव्यस्त वस्त्रानिशी बाहेर पडली. सर्वच उपस्थित स्त्रियांचा समज झाला की शंभूराजांनीच त्या मुलीला महाली बोलवून तिची अब्रू लुटली. या सर्व प्रकरणात महाराणींचा सिंहाचा वाटा होता. घडला प्रकार महाराजांच्या कानी घालण्यात आला. परंतु वाड्यात इतक्या ज्येष्ठ स्त्रिया हजर असताना संभाजीराजे असे काही करतील यावर महाराजांचा विश्वास बसला नाही. त्यांनी हेरांमार्फत चौकशी करताच या प्रकरणातील फोलपणा बाहेर आला. संभाजीराजे निर्दोष ठरले. त्यानंतर काही दिवसांनी असाच एक संभाजीराजांच्या चरित्रहननाचा प्रयत्न झाला. अनाजींच्या नात्यातील गोदावरी नावाच्या एका सासूर वाशिणीला संभाजीराजांनी लिंगाणा किल्ल्यावर जबरदस्तीने ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. महाराजांनी युवराजांची भर दरबारात जाहीर चौकशी लावली. त्यासाठी त्या स्त्रीला दरबारात हजर करण्याची जबाबदारी अनुजी पंतांवरच टाकण्यात आली. अनुजी पंत तिला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेले, परंतु तत्पूर्वी त्या मुलीने आत्महत्या केली होती. त्यामुळे शंभूराजांच्या चारित्र्य हननाचा हाही प्रयत्न फसला. असे हे दोन्ही प्रयत्न फसल्यावर काही काळ अनुजींचा पक्ष शांत होता. परंतु जानेवारी-मार्च 1676 मध्ये महाराज पन्हाळ्यावर भयंकर आजारी पडले. सततचे राजकारण, लढाया आणि वारसा प्रश्नावरून उद्भवलेला आणि विकोपाला गेलेला कौटुंबिक वाद यामुळे ताण पडून महाराज आजारी पडले होते. महाराजांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असल्याने पन्हाळ्यावर आराम करीत होते. त्याचवेळी महाराजांचा काळ झाला अशी बातमी पोर्तुगीज पत्रातून अफवा पसरली होती. वास्तविक महाराज पन्हाळ्यावर विश्रांती घेत होते. त्याचवेळी स्वराज्यात अशी अफवा पसरवण्यात आली की महाराजांवर विषप्रयोग झाला असून तो प्रत्यक्ष त्याच्या पुत्राकडून संभाजी राजांकडून करण्यात आला आहे. अशी अफवा संभाजी राजांना कलंकित करण्यासाठी उठवण्यात आली असून तिचा उगम रायगडावर होता. वास्तविक संभाजीराजे महाराजांना परमेश्वरप्रमाणे मानित होते. त्यांच्या मनात महाराजांविषयी असला विचार येणेही अशक्य होते. अर्थात महाराजांचे मनही शंभूराजांविषयी स्वच्छ असल्याने या अफवेने फारसे काही बिघडले नाही. पन्हाळ्यावरच्या या आजारातून खडखडीत बरे होताच महाराजांनी गोवळकोंड्याचा कुतुबशहा अबुल हसन तानाशहा याची भेट घेऊन दक्षिणेकडील राज्यांची एकजूट करण्याचे ठरविले. निमित्त होते ते कर्नाटकातून रघुनाथ पंतांनी आणलेले राजकारण. तानाशहा कुतुबशहाला भेटून पुढे कर्नाटक स्वारीवर जाण्याचा महाराजांचा विचार होता. या संपूर्ण मोहिमेसाठी साधारण 2 वर्षांचा कालावधी लागणार होता. इतका मोठा काळ महाराज राजधानी बाहेर राहणार असल्याने रायगडावर पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती. साधारणतः रिवाजाप्रमाणे जेव्हा राजा राजधानी बाहेर असा मोठा काळ जाणार असेल तर त्याचे मागे राज्याचा कारभार युवराजांकडे सोपविला जातो. तसा तो संभाजी राजांकडे सोपविण्याचा महाराजांचा विचार होता. त्यात वावगे काहीही नव्हते. ऐनवेळी अनुजींनी त्यात घोळ घातला. सर्व अष्टप्रधानांची एकजूट करून ते महाराजांना भेटले आणि त्यांनी महाराजांना स्पष्ट सांगितले की युवराजांकडे कारभार सोपविला जाणार असेल तर आपण परत येईपर्यंत आम्ही सर्व मंत्री रजेवर जातो. महाराजांनी सर्वांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सर्व मंत्र्यांचे म्हणणे होते की अष्टप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे कारभार करतील इतके युवराज लहान राहिले नाहीत आणि हट्टाने त्यांनी घेतलेला निर्णय तडीस नेण्याइतके युवराज मोठेही झाले नाहीत. त्यामुळे आम्ही वृथा अपयशाचे धनी होऊ, ते आम्हास मान्य नाही. महाराजांनी अष्टप्रधानांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांच्या निर्णयाचा आदर केला. त्यानंतर महाराजांनी युवराजांना कर्नाटक स्वारीवर जाताना सोबत घेण्याचा निर्णय घेतला. महाराज आणि युवराज दोघेही हजर नसताना अष्टप्रधानांनी राज्याचा कारभार स्वतंत्रपणे पाहावा असे ठरले. युवराजांना महाराज सोबत नेणार असल्याने त्यांनाही स्वारीचा अनुभव मिळणार होता. महाराजांच्या या बेतात महाराणी सोयराबाईंनी खोडा घातला. संभाजी राजांना कर्नाटक स्वारीवर नेणार तर मग राजाराम राजांनाही सोबत न्यावे.
म्हणजे स्वारीचा अनुभव दोन्ही राजपुत्रांना सारखाच मिळेल हा सोयराबाईंचा मुद्दा होता. त्यांच्या मनात भीती होती की संभाजी राजांना सर्व प्रकारचा अनुभव मिळत गेल्यास तेच राज्याचे वारस ठरतील आणि मग आपल्या पुत्राला त्यांच्या सेवेत आयुष्य काढावे लागेल. महाराणींनी तसा हट्टच धरला. वास्तविक राजाराम राजांची प्रकृती नाजूक होती. मातोश्रींनी खूप जास्त जपल्यामुळे त्यांना रायगडाची सर्द हवाही मानवत नव्हती. तेव्हा त्यांना एवढा लांबचा प्रवास आणि स्वारीतील बदलते हवामान सोसणे शक्य नव्हते. परंतु कितीही समजावले तरी सोयराबाईंनी आपला हट्ट सोडला नाही. मग नाईलाजाने महाराजांनी संभाजी राजांना स्वारीवर नेण्याचे रहित केले. परंतु संभाजी राजांना रायगडावर ठेवणेही धोकादायक होते. त्यांच्या विरुद्ध अनुजींचा पक्ष बलवान होता. म्हणून महाराजांनी संभाजीराजे आणि येसूबाई यांना श्रृंगारपुरी येसूबाईंच्या माहेरी पिलाजीराव शिर्के यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. सासूरवाडीला संभाजीराजे सुरक्षित राहणार होते, तसेच त्यांच्यावर पिलाजीरावांचे लक्ष राहणार होते. महाराजांनी संभाजीराजांना प्रभावळी सुभ्याचा स्वतंत्र कारभार सांगितला. त्यांच्या कारभारात रायगडावरून अष्टप्रधानांची घालमेल होऊ नये याची दक्षता घेण्यात आली. याच सुमारास दिलेर खानाबरोबर महम्मद कुली खान महाराष्ट्रात आला. हा महम्मद कुली खान म्हणजे प्रति शिवाजी म्हणून गौरवलेला स्वराज्याचा पूर्वीचा सेनापती नेतोजी पालकर होता. औरंगजेबाने नेतोजीस बाटवून मुसलमान केल्यावर त्याचे नाव महम्मद कुली खान ठेवले होते. महम्मद कुली खान संधी साधून महाराजांना भेटला. झाल्या प्रकरणाबद्दल क्षमायाचना केली. नेतोजी हे पुतळाबाई राणीसाहेबांचे काका होते. त्यांना मुस्लिम ठेवणे योग्य नव्हते. महाराजांनी 19 जून 1676 रोजी प्रायश्चित देऊन महम्मद कुली खानला परत हिंदू करून घेतले. हा महाराजांचा क्रांतिकारी निर्णय होता. त्या निर्णयाने महम्मद कुली खानाचा परत नेतोजी पालकर झाला. औरंगजेबाला ही चपराक होती. महाराजांनी स्वराज्याची पूर्ण व्यवस्था लावली. 2 वर्षांपेक्षा अधिक काळ महाराज कर्नाटकात जाणार असल्याने विशेष काळजी घेण्यात आली. पूर्वी महाराज काही काळासाठी आग्र्याला गेले होते. तेव्हाही कारभार अष्टप्रधानांकडे सोपवून गेले होते. परंतु तेव्हा मार्गदर्शन करण्यासाठी कर्तबगार राजमाता जिजाऊ होत्या. आता सर्व जबाबदारी अष्टप्रधानांवरच होती. महाराजांनी अष्टप्रधानांना कामाच्या वाटण्या करून दिल्या. त्यांना सदैव सावध राहण्याचा सल्ला दिला आणि 5 फेब्रुवारी 1677 रोजी महाराजांनी कर्नाटक स्वारीसाठी रायगड सोडला. सोबत संभाजीराजे आणि राजस्नुषा येसूबाई यांना घेऊन राजे प्रथम शृंगारपूरला आले. तेथे संभाजीराजांची सर्व व्यवस्था लावून 2-4 दिवस मुक्काम करून महाराजांनी पुढील प्रवासास सुरुवात केली.